आज अधिवेशनाचा पहिला दिवस आणि थेट उद्धव ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत। तर आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, यावेळेस फडणवीसांनंतर ठाकरे नार्वेकरांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। ठाकरे आणि राहुल नार्वेकर यांची देखील आता भेट झालेली आहे। देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंनी भेट घेतली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे जे आहेत ते थेट विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी जो ठाकरे सेनेने दावा केलेला आहे त्या संदर्भात ही भेट होती का, असाही आता प्रश्न उपस्थित झालेला आहे। विरोधी पक्षनेते पदाबाबत ठाकरेंची चर्चा झाल्याचं देखील आता कळत आहे। प्रवीण दरेकर यावेळेस आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, आपण बघतोय उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट होतीये, अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। नेमकं या भेटीमागचं कारण काय होतं? नाही, मला वाटतं की या ठिकाणी एखादा नवीन मुख्यमंत्री झाला की त्या मुख्यमंत्र्याला शुभेच्छा सदिच्छा त्या ठिकाणी विरोधी पक्ष देत असतो आणि त्याच आपल्या राजकीय संस्कृतीतना माननीय उद्धवजी शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे निश्चितच गेले असतील। पण तेही माझे मुख्यमंत्री राहिले आहेत, एकत्र युती म्हणून काम केलेलं आहे, म्हणजे अगदी राजकीय काही शत्रुत्व किंवा एकमेकांना भेटायचं नाही बोलायचं असं काही नाहीये। आणि त्यामध्ये मग वेगवेगळ्या आता दोन नेते भेटल्यावर सदिच्छा शुभेच्छांच्या पुढे राजकीय चर्चाही होऊ शकते। विरोधी पक्ष नेत्याचा विषय प्रलंबित आहे, त्या संदर्भात मागणी त्यांची होऊ शकते। आणि देवेंद्रजींनी तर मुख्यमंत्री झाल्यावरच सांगितलं की मी थोडे भावनेनं वागणार नाही, विरोधी पक्षालाही त्या ठिकाणी बरोबर घेऊ। आणि तेव्हा देवेंद्रजींच्या या भूमिकेमुळे स्वाभाविकपणे विरोधी पक्षातही त्या ठिकाणी सौहार्दाचं वातावरण निर्माण झालंय आणि त्यातनंही भेट होते, त्याचा आनंदच आहे ना। नाही, राजकीय विषयावर चर्चा म्हणजे ही भेट विरोधी पक्षनेते पदाची मागणी करण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरेंनी घेतली होती? नाही, आता मला त्याची आयडिया नाही, कारण मी बाहेर आहे। मी त्या बैठकीत मी नव्हतो किंवा तिथला असणारा व्यक्ती मला कल्पना त्या ठिकाणी नाही। परंतु पक्षप्रमुख म्हणून आज त्यांचे विरोधी पक्षनेतेपद निश्चितच अडचणीत आहे आणि अशा वेळेला आमचं विरोधी पक्षनेते वाचवावं किंवा आम्हाला द्यावं अशा प्रकारची चर्चा होऊ शकते। सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांशी अशा चर्चा होऊ शकत नाही असं मी बोलू शकत नाही, तर निश्चितच चर्चा त्या ठिकाणी होऊ शकते। अगदी प्रवीण दरेकरजी, अगदी शेवटचा प्रश्न जाता जाता, या भेटीमुळे दोन्ही नेत्यांमध्ये जी निवडणुकांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले होते, जी कटुता होती गेल्या काही वर्षांपासून, ती दूर झाली असं म्हणावं लागेल का? एक लक्षात ठेवा, देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा जो राजकीय स्वभाव आहे तो त्या ठिकाणी महाराष्ट्राचं भलं करणं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणं। आणि जर महाराष्ट्राला यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांना कामकाज करायचं असेल तर सगळे विरोधी पक्ष जर नेते आले तर त्यांना विश्वासात घेतलं तर त्या ठिकाणी आणखी काम करायला सोपं होतं। आणि विरोधी पक्ष पण शेवटी काय, भले विरोधी पक्षात असला तरी त्यांचाही उद्देश गरिबाचं कल्याण असतं, महाराष्ट्राचा विकास असतो। आणि मग जनतेने आम्हाला मॅन्डेट दिलाय, परंतु लोकांचे प्रश्न सोडवायला विरोधी पक्ष प्रकार घेऊ शकतो ना। आणि जर हे वातावरण चांगलं झालं जिव्हाळ्याचं किंवा निदान कटुता संपली तरी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सौहार्दपूर्ण वातावरणात हे अधिवेशन होईल अशी आपण अपेक्षा करूया। नक्कीच धन्यवाद सर, आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल आणि या भेटीच्या माहितीबद्दल।